असं वैयक्तिक कसं गिफ्ट देऊ शकता तुम्हाला? तुमची जुनी ओळख वगैरे आहे का? नाही, जुनी ओळख अशी नाही, पण आमच्यासाठी देवमाणूसच आहे तो ते. तुम्हाला तर माहितीच आहे ना की इतक्या वर्षापासून माझ्या आणि माझ्या नवऱ्यामधले वाद किती टोकाचे होते ते. म्हणजे अगदी रोजचे तंटे. आमचं प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत गेलं होतं. माझा संसार अगदी मोडकळीस आला होता हो. मग पुढे काय झालं? सारंग सर आहेत ना, त्यांनीच मध्यस्थी केली. माझ्या नवऱ्याला सुद्धा छान समजावून सांगितलं. माझा मोडलेला संसार पुन्हा एकदा रुळावर आणला. माझा नवरा, मी आणि माझं संपूर्ण कुटुंब आता खूप खुश आहे. माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात म्हणूनच कदाचित हे गिफ्ट दिलं असणार त्यांनी. खूप मोठा देव माणूस आहे. टीचर, मी निघते. बाबाची यायची वेळ झाली. तू बाहेर आला असेल. हो बाळा, आधी बघते आलेत की नाही, मग निघ. हा. टीचर, आलाय बाबा. मी निघते. बाय. बाय. डन. डन. चला सुपर हिरो. निघतो मी. या साहेब. हाय ओवी. कस काय चाललं असतं तुझा रियाज? परवा दिवशी ते जे फोडायचं असतं म्हणतो मी. अरे ते तर होणारच आहे. गाणे एकदम सॉलिड झाले ना की तू सारखंच ऐकत बसशील. तुझं काय चाललंय? माझ्या बाबाच्या गाडीतून फिरतोस ते? अगं ओवी, मला फिरायला तुझ्यामुळे भेटत असतं की ग. तू इथे गाण्याच्या क्लासला येतेस आणि मी तुझ्या बाबासोबत गाडीमध्ये फिरतो. आणि तुझ्यामुळे मला इतक्या चांगल्या टीचर मिळाल्यात की मी मोठ्या स्टेजवर गाऊ शकते. चलो मी पुन्हा भेटू. बाय 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 बाय. थांब. कोणाला विचारून माझ्या घराचा उंबरठा ओलांडतेस? कोणाला विचारून? या घरात ना फक्त आणि फक्त माझाच शब्द चालतो. हा, मी तुला सक्त ताकीद दिली होती ना. तुझी सावली सुद्धा माझ्या या घरावर पडायला नको. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झालेले असताना पुन्हा एकदा माझ्या दारावर का आली आहेस तू? कशासाठी? मलाही माझा स्वाभिमान आहे. विठ्ठलाच्या भक्तीने तेवढं तरी शिकवलंय मला. मला हौस नाहीये तुमच्या घरात पाय ठेवायची. तुमचा मुलगाच मला इकडे घेऊन आला. त्यामुळे जे काही प्रश्न असतील ते मला नाही, ह्यांना विचारा. सांग, काय चाललंय तुझं? तू काय करतोयस हे? केलेली चूक सुधारतो आई. सुधारणा तू का करायचीस? चूक तुझी नाहीच आहे, चूक ह्या मुलीची आहे. आई, प्रेमात चूक कुणाची असते हे नसतं बघायचं. चूक फक्त सुधारायची असते. झाली तिच्याकडून चूक, मी सुधारतोय ना. उलट उत्तर करतोयस तू मला. तुझ्या आईला नाही. बरोबर आहे तुझं. ही पोरगी आहे ना तुझ्या बरोबर. मग तुझ्याकडून दुसरी काय अपेक्षा करू शकते मी? बरोबर चाललंय तुझं. आणि तू ग, हा काय वाटेल ते बोलेल तुला? तुला अक्कल नाही स्वतःची? तुझा आणि माझा करार झाला होता. तू मला शब्द दिला होतास की सारंगच्या आयुष्यात परत कधीही येणार नाहीस. कुठे गेला तुझा शब्द? हा, तुझा शब्द मोडताना तुला लाज नाही वाटली? आई, भान ठेवून बोल. बायको आहे ती माझी. ही तुझी बायको. 8 वर्षापूर्वी दुसऱ्याशी लग्न केलं हिनं. 8 वर्ष त्या माणसाबरोबर नांदतीये ही. मी बघितलं ना तिचं मंगळसूत्र. हे बरं आहे तुझं. आता लग्न माझ्या मुलाबरोबर करायचं, मंगळसूत्र दुसऱ्याच्या नावाचं घालायचं आणि इथे माझ्या घरात येऊन राहायचं. आता काय 2-2 संसार थाटणार आहेस तू? आई, ह्या पुढे जर एकही शब्द तू चुकीचा उच्चारलास ना तर मी ऐकून नाही घेणार. बाबा, तुम्ही अजून झोपला नाहीत? अगं, हा आला, याला झोप येत नव्हती. हा म्हणे मला गोष्टच सांगा. मग गोष्ट सांगितली तेव्हा कुठे आत्ता झोपला 5 मिनिटापूर्वी. किती निवांत झोपलाय बघा ना. कसलंच टेन्शन नाही. दिवसभर खेळायचं आणि मग रात्री आजोबांच्या कुशीत येऊन झोपायचं.
लहानपण दे ग देवा, लहानपण दे ग देवा, मुंगी साखरेचा रवा. उगाच म्हटलंय का? हो पण त्याला तुमचा चांगलाच लळा लागला. हल्ली तुमच्याकडे झोपतो तो. अगं साहू, लेकरांना जशी आई हवी असते तसा बापही हवा असतो. आईची माया, बापाचा धाक, आईची सावली, बापाचा आधार, त्यात अबीर बिन बापाचं वाढलेलं लेकरू. त्यामुळे कसं होतं ना, बापाच्या मायेनं जवळ घेणाऱ्यात तो आपला बाप शोधतो. सावली, तुझ्यात आणि सारंगमध्ये जे काही घडलं किंवा जे काही झालं ते मला सगळं माहिती आहे. चुकला तो, खूप मोठी चूक झाली त्याच्यात, पण तू बाबा, आपण नको बोलूयात ना या विषयावर प्लीज. किती दिवस प्रश्नांपासून पळणारेस? उद्याचा हा मोठा झाला आणि प्रश्न विचारले तर उत्तर आहेत तुझ्याकडे? मी काहीतरी विचारतोय. आता त्या सगळ्याचा विचार करण्याची काय गरज आहे? तसंही याच्या जन्मापासून आतापर्यंत त्याचा बाप नाही आला त्याला सांभाळायला. आतापर्यंत बापाविना वाढला नाही, यापुढेही वाढेल. अगं पण साऊ, बाबा, तो झोपलाय, त्याला आत घेऊन जा. तुम्ही सुद्धा झोपा, आराम करा.